हॅलो, बीडीओ साहेब बोलेल. हॅलो. हो. वामनराव पाटील बोलतो, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष. हा बोला साहेब काय थोडं आपले एका इंजिनियरचे फोन लागत नाही, काय नाही बोला म्हणलं तर. इंजिनियर घर आपली घराची इंजिनियर घरकुल तुमच्या याला येत आहे ना गव्हाणे. त्याचा तर नंबर कधीच लागत नाही. ज्या पूर्ण आता इथं त्या टाकरावे म्हणूनच नाही, पूर्ण तालुक्यात ती बोंब झाली आता तुमची. साहेब ज्या लोकांनी घर ओरिजिनल त्या लोकांची बिलच पण आली साहेब. हा ज्या लोकांनी घरकुल बांधलीत की नाही, हा हा त्या ओरिजिनल घर बांधणाऱ्याचे बिल पण आले साहेब. न घर बांधणाऱ्याचे आतापर्यंत बरेच पडलेले आमच्याकडे नोंद आहे. आपण त्यांना कुठेतरी अडचण आणल्यासारखं होऊ नये म्हणून आम्ही दुर्लक्ष करालो. आणि तुमचे हे जे कर्मचारी आहेत हे पैसे घेतल्याशिवाय काम करणार झाले काय, कसं लेखी तक्रार देऊन लावायला लागेल का मग टेंटच आपल्या पंचायत समितीच्या समोर? नाही आपण हे केलंय, तुम्ही सांगा की कुठलं झालं आता ते असं काय व्हायलंय. आपण हे आम्ही ऐका ना, सूचना द्याल. आम्ही जेव्हा कागदावर येतो झालंय. आम्ही तुम्हाला फोनवर सूचना देतो साहेब सुधारण्याच्या. हो हो. आता जेव्हा आम्ही कागदावर येतो ना, जेव्हा आम्ही कागदावर येतो ना साहेब, तेव्हा मग आम्हाला डायरेक्ट कार्यक्रमच काही ना काहीतरी वेगळा करायचे. मग आंदोलन म्हणा, उपोषण म्हणा, आणि मग त्या टायमाला आहे की नाही कोणाचं हप्ता पडला नाही काय झालं ते नाव जर काय सांगलं तर बघून सांगतो. तुमच्या त्या गव्हाणीला 25 वेळेस नाव दिलेत. आज वडगावला मया गावला द्या. हॅलो पाटील साहेब, मला द्या, मी बघून सांगतो तुम्हाला. रंगराव कल्याणकर म्हणून आहे, त्याच्या मुलाचं लग्न आहे. हो, मला काय करा नाव. हॅलो, तुम्हाला नाव तुम्हाला मी लिहून पाठवतो. आता आलेल्या एका कस्टमरचं नाव सांगालो तुम्हाला मी, ऐका. एक मिनिट याला बोला. बोला रंगामध्ये. हॅलो, किती दिवस झाले पैसे काय नाही आले ते? हॅलो सर, घर बांधणं झालं, सगळं झालं. मोत्याचं हे झालं, जिओ टॅग झालं का? जिओ टॅग झालं. कुठं अडकले काय पता लागला, फोटो काढला. सोनटके साहेबांच्या काळातच फोटो काढून दिला. बरं, मला नाव पाठवा, मी बघायला बघतो ऑनलाईन. सर हॅलो, नाव बघता तुम्ही, परंतु यांना किती दिवस झाले काय असं काय व्हायला साहेब तुमच्या काळामध्ये? आता काय हे बघा, कुठं तुमचे कर्मचाऱ्यावर वचक जाईल ना साहेब, बिना पैशाचं काम होईना झालं. घर न बांधता गावामध्ये सगळीकडे पूर्ण तालुक्यात अफवा आहे. 15,000 दिले, 20,000 दिले की न बांधणाऱ्याला पैसे टाकायले तुमचे लोक. काय चालू आहे काय तुमच्या घरचे पैसे? ऑनलाईनला बघू आपण. मग तुम्हाला लिस्ट पाठवतो मी त्या लोकांचे, ज्या लोक त्यांना टाका, आमचं नका म्हणणं नाही साहेब. न बांधणाऱ्याला टाका, आमचं नको म्हणणं नाही, परंतु बांधकाम करणाऱ्याला पहिले पैसे टाका ना तुम्ही. इथं काय झालं, न बांधकाम करणारं तुम्हाला 10च्या जागी 15 द्यायला त्याला आधी टाकायले. बांधकाम करणारा पैसे द्यायला त्याच्यापेक्षा पैसे राहणार आले. तुम्हाला ते दाखवतो, त्याशिवाय तुम्हाला लक्षात येणार नाही. ऑनलाईन नारवटकर साहेब, व्हिडिओ साहेब, तुम्हाला मी याच्या अगोदर सूचना देतो. मी हो तुम्हाला माहित आहे, आम्ही MSDBला अशा सूचना दिल्या आता, आणि एवढे लोक निलंबित झाले पण आम्ही माघार घेतली नाही. मी सांगतो उद्या 2 दिवसात तुमच्याकडे मला याचा टाइम पडू नाही. हे बघा काय ते शहानिशा करा, ते गव्हाणे कोण आहे? अरे गावात माणसं ठेवून त्यांना पैसे घेतल्याशिवाय काम करा झाला काय? वचक आहे की नाही तुमची? व्हिडिओ नावानं काही त्यांना बोलता की नाही बोलता तुम्ही? सगळं फालतू बोला. तुम्हाला काय म्हणले साहेब? बोललो म्हणाले की आता ते बोललो म्हणाले हो, तर त्या पद्धतीनं त्याला सूचना द्या, कडक सूचना द्या. सूचना दिल्यात, कडक सूचना दिल्यात. आणि आपण त्याच्यात काय व्हायला मी सांगतो, आता फेब्रुवारीमध्ये जानेवारीमध्ये पुन्हा पैसे पडले नाहीत, मार्चमध्ये केलेले ते पैसे पडलेत. आता ते ऑनलाईनला अशा अडचणी आल्यात. काय तुम्हाला तालुक्यामध्ये किती घरकुलं दाखवू आणि कोण्या कोण्या गावात दाखवू की त्या घरकुलाचा त्याने एक इट विकत न घेता पैसे उचललेले? तुम्ही तुम्हाला किती दाखवू मी? हिमायतनगर तालुक्यात किती दाखवू? हे काय चालू आहे तुमचा? यादी तुम्हाला मी तर देतो, पण याच्यावर त्या गव्हाणीला सांगा. 25 फोन लावतो, फोन उचलला त्याला पहिले फोन उचलायला सांगा. त्या गव्हाणीला एवढा मात करणं शक्य बरोबर नाही तुमचं. ते त्या कर्मचाऱ्याला सांगा तुम्ही.